आंब्याच्या कोळी कोंब यायला म्हणून ठेवल्या आणि त्यांना काळा फंगस आला. वाईट झाला ना. सांगतो त्याच्यावरती उपाय काय करायचा ते. हे वेट वाईप्स आहेत त्याच्यावरचा उपाय. तर वेट वाईप म्हणजे काय हे तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या बायकोला, बहिणीला किंवा आईला विचारा. कारण मलाही हे लग्नाच्या आधी माहिती नव्हते. त्यांना असे छान त्या कोळींना पुसून घ्या. तर यांना मी नीट पुसून घेतोय. एका याच्यातून नाही पुसले गेले तर दुसरा घ्या. काही टेन्शन नाही घ्यायचं. थोडासा खायचा ओरडा बायकोचा. हे वेट वाईप्स डिसइन्फेक्टही करतात. त्यामुळे थोडासा त्याच्यावरती फंगस किंवा काळेपणा राहिला असेल तर तो फार काळ टिकणार नाही. आता दुसरा मुद्दा. तुमच्याकडच्या कोळी काळ्या झाल्या नाहीयेत तर पांढऱ्या तरी झाल्यात का? हा फंगस काढू नका. हा फंगस राहू देत. हा फंगस बेनिफिशियल असतो. आता आपण कितीही कोळी धुतल्या किंवा साफ केल्या तरी थोडासा गोडवा त्याच्यावरती राहिलेला असेलच ना. तो गोडवा खायला फक्त हा फंगस आलेला आहे. जसा तो गोडवा कमी होईल तसा हा फंगस निघून जाईल. तर ह्या फंगसला अजिबात आपण हात लावायचा नाहीये. हा बेनिफिशियल फंगस आहे. हा फंगस मातीत असतोच. मातीत जो फंगस असतो त्याचाच हाच प्रकार आहे. त्याला आपण हात लावायचा नाही. त्याला असंच असू द्यायचंय. पण हे असं काळं, हे असं पावडर लागते बघा हाताला. हे जर का असं होत असेल तर तो फंगस आपली सगळी कोय खाऊन टाकेल. म्हणून आपण ती कोय स्वच्छ ठेवायची आहे वेट वाईप सोबत.